ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। वजीराबादच्या पायल ज्वेलर्समध्ये मोठा दरोडा, दरोडेखोर दृष्टिक्षेपात विजय कबाडे। केंद्र शासनाच्या 3 योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ। महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेच्या सरचिटणीसपदी नांदेडचे बालाजी पवार। जिल्ह्यातील 32 पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती। जागेच्या वादावरून हॉटेल चालकास मारहाण। शहरातील गजबजलेल्या पायल ज्वेलर्स या दुकानात 2 जणांनी 8 मेच्या रात्री 8:30 वाजता गोळीबार केल्यामुळे काही काळ खळबळ माजली होती। या दुकानातून लाखो रुपयांचा ऐवज पळून नेल्याची शंका व्यक्त केल्या जात असून दरोडेखोरांनी केलेल्या हवेत गोळीबार हा एअरगनने केला असल्याचे पोलिसांचे प्राथमिक अंदाज आहे। रात्री 8:30 वाजेच्या सुमारास अचानक वजीराबाद भागात पळापळ सुरू झाली। लोक सैरावेरा सुरक्षित जागा मिळेल काय याचा शोध घेत होते। कुणी सांगत होते गोळीबार झाला, कुणी सांगत होते हल्ला झाला, पण प्रत्यक्षात कोठे काय झाले हे कळाले नाही। काही काळातच अत्यंत त्वरित प्रभावी पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी वजीराबादचे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम आणि त्यांचे अनेक पोलीस कर्मचारी वजीराबाद भागात दाखल झाले आणि त्यानंतर जनतेचा जीव भांड्यात पडला। प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता पायल ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान पूर्णपणे बंद होते। तेथे गर्दी जमली होती। पायल ज्वेलर्स मध्ये घडलेली धाडसी चोरीनंतर फरार झालेले दरोडेखोर दृष्टिक्षेपात असून लवकरच पकडल्या जातील। दरोडेखोरांना एअरगन वापरली असावी असा प्राथमिक अंदाज कुठलेही कारतूस मिळाले नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांनी दूरध्वनीवरून सांगितले। वजीराबादचे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम हे अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात येते। प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती योजना 3 योजनांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या योजनांचा जिल्ह्यातील शुभारंभ राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे शनिवारी 9 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपन्न होणार आहे। यावेळी खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडुले, खासदार राजीव सावंत, महापौर श्रीमती शैलजा स्वामी, आमदार अमर राजूरकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार डी.पी. सावंत, आमदार प्रदीप नाईक, आमदार सुभाष चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार सुभाष साबणे, आमदार हेमंत पाटील, आमदार अमिताताई चव्हाण, आमदार तुषार राठोड, जिल्हाधिकारी धीरज कुमार, मनपा आयुक्त सुशील खोडवे, पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, स्टेट बँक ऑफ हैदराबादचे उपमहाप्रबंधक आर.के. आर्या यांची उपस्थिती राहणार आहे। महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सरचिटणीसपदी नांदेडचे बालाजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना मेळावा संघटनेच्या वार्षिक सभा व निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम पंढरपूर येथे पार पडला। यामध्ये राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार मुंबई, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर वर्धा, सरचिटणीस बालाजी पवार नांदेड, कोषाध्यक्ष गोरख भिल्लारे पंढरपूर, व्यवस्थापन समिती सदस्य गोपीनाथ चव्हाण, श्रीकृष्णा शिंदे, शिरीष जैन यांची केंद्रीय कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 6 पोलीस शिपाई आणि 26 पोलीस नायकांना पदोन्नती देण्यात आली असून परंतु आज पावती 600 पोलिसांचा पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित आहे। 7 मे रोजी जिल्ह्यातील 32 पोलिसांना पदोन्नती दिल्याचे आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाने जारी केले होते। जागा रिकामी करण्याच्या कारणावरून हॉटेल चालकासह त्याच्या मुला व नोकरास मारहाण केल्याची घटना 5 मे रोजी यात्री निवासजवळ घडली। यात्री निवासजवळ ज्ञानी हॉटेल असून हॉटेल मालक सतनाम सिंग त्यांचा मुलगा व नोकर हॉटेलमध्ये 5 मे रोजीच्या 11 वाजेच्या सुमारास जेवण करत बसले होते। सदर हॉटेलची जागा रिकामी करण्याचा वाद गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता। दरम्यान रात्री गुरुचरण सिंग चंदन यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून हॉटेलमधील नोकर काश्मीर सिंग लांगरी यास तुला मी या हॉटेलमध्ये काम करू नको असे म्हणलो होतो तरी का काम करतोस असे म्हणून यावेळी हॉटेल मालक सतनाम सिंग यांनाही थापडबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी काश्मीर सिंग लांगरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटू। नमस्कार।